भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आज आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 2। सूत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्। तं सर्वभूतहृदयं मुनीनां नतोऽस्मि। सूत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्। तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। सूत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्। तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बारामतीचे भक्त कोणी? सूत उवाच यं प्रवचन्तमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेतु तन्मयतया तरोवि अभिनेदु। तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो अस्मि। सूत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्। सर्वभूत मुनिमानतोऽस्मि। वडगावच्या भक्तांना कोणाला गायचं आहे?
यं प्रेतं वेदकृत्यं द्वैपायनो विरहाकातर माताजीज, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आपण भाषांतर आणि तात्पर्य बघूया कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादांद्वारे. सो वाचणार कोणीतरी? तात्पर्य भाषांतर श्रील सुत गोस्वामी म्हणाले, मी हरे महान कृष्ण प्रभूजी, आपण शब्दांचं पण भाषांतर वाचतो ना? सुत उवाच सुत गोस्वामी म्हणाले, यम ज्याला पर्यंतम संन्यास घेण्यास जातेवेळी अनुपेतम उपनयन संस्कार अपेत कृत्यम ठरवलेली कर्तव्य संपन्न द्वैपायन व्यासदेव विरह विरह कातर भीती आजोहाव हाक मारली, पुत्र हे पुत्र इति असे तन्मयतया तल्लीनतेने तरवह सर्व वृक्ष अभिनेदू उत्तर दिले. तम त्याला सर्व सर्व भूत प्राणिमात्र हृदयम हृदयाला मुनीम मुनीला आनतः अस्मी मी प्रणाम करतो. भाषांतर श्री सुत गोस्वामी म्हणाले, मी महान ऋषी श्री सुखदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतो. श्री सुखदेव गोस्वामी हे सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात. जेव्हा सुखदेव गोस्वामी गृहत्याग करून संन्यास घेण्याकरिता वनात गेले, त्यावेळी त्यांचे उपनयन संस्कार झालेले नव्हते. त्यावेळी पुत्राचा आपल्यापासून विरह होईल या भीतीने व्यासदेवांनी पुत्राला हाक मारली. हे पुत्र, खरोखर महर्षी व्यासदेवांप्रमाणेच शोकार्त झालेल्या केवळ वृक्षांनी प्रतिध्वनी करून उत्तर दिले. तात्पर्य वर्ण आणि आश्रम या संस्थेकरिता त्याच्या अनुयायांनी पाळावयाची अनेक नियामक कर्तव्य कर्मे ठरवून दिलेली आहेत. अशी कर्तव्य कर्मे आज्ञा देतात की वेद अध्ययन करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे गेले पाहिजे आणि मी आपला शिष्य आहे तरी माझा स्वीकार करावा अशी विनंती त्यांनी त्या गुरूंना केली पाहिजे. आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु यांच्यापासून वेद अध्ययन करण्यास जे पात्र आहेत त्यांचे यज्ञोपवीत हे लक्षण आहे. श्री सुखदेव गोस्वामींना अशा शुद्धीकरण संस्काराची आवश्यकता नव्हती, कारण त्यांच्या जन्मापासून ते मुक्त जीव होते. सामान्यतः मनुष्य हा साधारण जीवाप्रमाणे जन्मतो आणि संस्काराची प्रक्रिया त्याच्यावर झाली की मग तो दुसरा जन्म ग्रहण करतो. तो जेव्हा नवा प्रकाश पाहतो आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता मार्गदर्शन शोधतो, तेव्हा तो आध्यात्मिक गुरुजवळ वेद अध्ययन करण्याकरिता जातो. आध्यात्मिक गुरु केवळ अशा शिष्यांचा स्वीकार करतात जो प्रामाणिक जिज्ञासू आहे आणि मग ते त्या शिष्याला यज्ञोपवीत प्रदान करतात. याप्रमाणे मनुष्य द्विज होतो, म्हणजे त्याचा दोनदा जन्म होतो. त्या शिष्याला द्विजत्वाची योग्यता प्राप्त झाल्यावर तो वेद अध्ययन करू शकतो आणि वेद अध्ययनात चांगला निष्णांत झाल्यावर तो विप्र होतो. अशा रीतीने तो विप्र किंवा योग्यतेला पावलेला ब्राह्मण परमसत्याचा अनुभव घेतो आणि वैष्णवांच्या स्थितीपर्यंत उन्नत होण्यासाठी आध्यात्मिक जीवनात पुढील प्रगती करतो. वैष्णव स्थिती ब्राह्मणाची स्नातकोत्तर योग्यता आहे. ज्याला स्वतःची उन्नती करायची आहे अशा ब्राह्मणाने वैष्णव होणे अत्यावश्यक आहे, कारण वैष्णव हा आत्मसाक्षात्कारी विद्वान ब्राह्मण आहे. श्री सुखदेव गोस्वामी हे प्रारंभापासूनच वैष्णव होते, म्हणून त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेच्या सर्व प्रक्रियातून जाण्याची आवश्यकता नव्हती. अखेर एखाद्या अपरिपक्व मनुष्याने भगवंतांचा शुद्ध भक्त किंवा वैष्णव व्हावे हाच वर्णाश्रम व्यवस्थेचा हेतू आहे. म्हणून उत्तम अधिकारी वैष्णवाकडून ज्याचा वैष्णव म्हणून स्वीकार होतो त्याच्या जन्माचा किंवा पूर्वकर्माचा विचार न होता तो ब्राह्मण म्हणून मानला जातो. श्री चैतन्य महाप्रभूंनी या तत्वाचा स्वीकार केला
आणि श्रील हरिदास ठाकूर हे जरी मुसलमान कुटुंबातील होते तरी त्यांना नामाचे आचार्य ही सन्माननीय पदवी दिली. तात्पर्य असे की श्रील शुकदेव गोस्वामी हे वैष्णव म्हणून जन्मले आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी ब्राह्मणत्व अंतर्भूत होते, म्हणून त्यांना कोणत्याही संस्काराची आवश्यकता नव्हती. खालच्या स्तरात जन्मलेला कोणताही मनुष्य असो, मग तो किरात, हूण, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, शुंभ, यवन आणि खस कोणीही असो आणि त्यांच्याहूनही खालच्या प्रतीचा जन्मलेला मनुष्य असला तरी तो वैष्णवांच्या कृपेने सर्वोच्च दिव्य अवस्थेप्रत उद्धरिला जातो. श्री शुकदेव गोस्वामी हे श्री सूत गोस्वामींचे आध्यात्मिक गुरु होते. म्हणून नैमिषारण्यातील ऋषींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करण्यापूर्वी ते श्री शुकदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याच्या पुढे पण एक खूप सुंदर श्लोक आहे, तो पण आपण आज घेणार आहोत. कारण दोन्ही श्लोक हे श्री शुकदेव गोस्वामी यांना उद्देशून त्यांचा प्रणाम आहे. हा सूत गोस्वामींना प्रश्न विचारले पहिल्या अध्यायामध्ये. पहिल्या अध्यायाचा शीर्षक होता ऋषींचे प्रश्न. आणि मग आता सूत गोस्वामी त्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत, पण उत्तर देण्यापूर्वी त्यांनी हे त्यांच्या गुरूंना शुकदेव गोस्वामींना प्रार्थना अर्पण केली. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षतां तमोऽन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यम् तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम् यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षतां तमोऽन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यम् तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्. याचं श्लोकाचं भाषांतर वाचणार प्रभूजी? श्री कृष्ण. वाचा प्रभूजी. यम जो सो अनुभवम आत्मानुभवी अखिलम सर्व श्रुतिसारम वेदाचे सार एकम केवळ एकच अध्यात्मदीपम अप्राकृत ज्योती अतिथी तीर्षताम पार जाण्याची आकांक्षा करणारे तम अंधम प्राकृत सत्तेचा घोर अंधकार संसारी नाम भौतिकवादी लोक करुणया अहेतुकी कृपेने आह बोलला पुराण गुह्यम वैदिक परिशिष्टाचे रहस्य तम त्या व्यासदेवांच्या पुत्राला उपयामी मला करू द्या गुरुम मुनींच्या आध्यात्मिक गुरूंना. भाषांतर श्री एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद द्वारा. सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु व्याससूत शुकदेव गोस्वामी यांना मी सादर प्रणाम करतो, ज्यांनी भौतिक अस्तित्वाच्या अंधकारमय प्रदेश पार करण्यासाठी धडपडणाऱ्या जडवादी बद्ध जीवांसाठी स्वानुभवातून अहैतुकी कृपेने वैदिक ज्ञानाचे साररूप हे गूढ परिशिष्ट सांगितले आहे. तात्पर्य श्री एसी भक्तिवेदांत श्री प्रभुपाद द्वारा. या प्रार्थनेमध्ये श्री सूत गोस्वामी यांनी श्रीमद भागवताची पूर्ण भूमिका जवळजवळ सारांश रूपाने सांगितले आहे. श्रीमद भागवत वेदांत सूत्रावरील स्वाभाविक असे परिशिष्टात्मक भाष्य आहे. वैदिक ज्ञानाचे केवळ सार म्हणून मांडण्याच्या दृष्टीने श्री व्यासदेवांनी वेदांत सूत्रे किंवा ब्रह्मसूत्रे यांची रचना केली. श्रीमद भागवत हे या वैदिक वाङ्मयाचे स्वाभाविक भाष्य आहे. श्री शुकदेव गोस्वामी हे पूर्णपणे वेदांत सूत्रावरील अनुभवी तज्ज्ञ होते आणि म्हणून श्रीमद भागवतावरील स्वतः अनुभवी भाष्यकार होते. ज्यांना अज्ञानातून पूर्णपणे पार होण्याची इच्छा आहे
असे जे गोंधळलेले भौतिकवादी लोक आहेत त्यांच्यावर कृपा करण्याकरता श्री शुकदेव गोस्वामींनी प्रथमच हे रहस्यमय ज्ञान सांगितले आहे. भौतिकवादी मनुष्य सुखी असू शकतो असा युक्तिवाद करण्यात काही अर्थ नाही. कोणताही भौतिकवादी प्राणी, मग तो श्रेष्ठ ब्रह्मदेव असो किंवा शूद्र मुंगी असो, सुखी असू शकत नाही. सर्वजण सुखप्राप्ती करता एखादी कायमची योजना करण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्राकृतिक नियमानुसार त्यांची निराशा होते. म्हणून भौतिक जगत हे परमेश्वराच्या निर्मितीतील अत्यंत अंधकारमय प्रदेश आहे असे म्हटले जाते. तरी सुद्धा जे दुःखी असलेले जडवादी आहेत त्यांनी जर त्या प्रदेशातून बाहेर जाण्याची नुसती इच्छा केली तरी ते बाहेर जाऊ शकतात. पण दुर्दैवाने ते इतके मूर्ख असतात की त्यांना त्या अंधकारमय प्रदेशातून निसटण्याची इच्छा नसते. म्हणून अशा लोकांची तुलना काटेरी फांद्यांचा स्वाद चाखणाऱ्या उंटाबरोबर केलेली आहे. त्याला रक्त मिश्रित ढाळ्यांची चव फार आवडते. त्याला हे समजत नाही की ते रक्त त्याचे स्वतःचे आहे आणि त्याची जीभ त्या काट्यामुळे कापली जाते. त्याचप्रमाणे जो जडवादी असतो त्याला आपले स्वतःचेच रक्त मधासारखे गोड लागते आणि जरी तो नेहमी स्वतः उत्पन्न केलेल्या भौतिक वस्तूंनी त्रासलेला असला तरी त्यातून स्वतःची सुटका करण्याची त्याची इच्छा नसते. अशा जडवादी लोकांना कर्मी म्हणतात. शेकडो हजारो कर्मी लोकात अगदी थोडेच लोक असतात ज्यांना भौतिक कर्माचा कंटाळा येतो आणि सांसारिक चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असते. अशा बुद्धिमान लोकांना ज्ञानी म्हणतात. वेदांत सूत्रे अशा ज्ञानी लोकांना मार्गदर्शन करतात. परंतु श्री व्यासदेव हे भगवंतांचे अवतार असल्या कारणाने वेदांत सूत्राचा दुरुपयोग दुष्ट प्रवृत्त्या लोकांकडून केला जातो हे त्यांना अगोदर माहीत होते आणि म्हणून त्यांनी स्वतः वेदांत सूत्रांना परिपूर्ण करण्यासाठी भागवत पुराणाची रचना केली. असे स्पष्ट म्हटले आहे की भागवत हे ब्रह्मसूत्रावरील मूळचे भाष्य आहे. श्री व्यासदेवांनी आधीच दिव्यत्वाच्या मुक्त स्तरावर असलेल्या श्री शुकदेव गोस्वामी या आपल्या पुत्राला श्रीमद भागवताचा उपदेश दिला. श्री शुकदेव गोस्वामींनी स्वतः भागवतातील शिकवण अनुभवली आहे आणि नंतर ती शिकवण स्पष्ट केली. ज्यांना भौतिक अवस्थेतून मुक्त व्हावयाचे आहे अशा सर्व प्रामाणिक जीवांकरता श्री शुकदेवांच्या कृपेने भागवत वेदांत सूत्र उपलब्ध आहे. श्रीमद भागवत हेच एक वेदांत सूत्रावरील भाष्य आहे. श्रीपाद शंकराचार्यांनी त्याला हेतुपूर्वक स्पर्श केला नाही, कारण त्यांना माहीत होते की स्वाभाविक भाष्याचे उल्लंघन करणे कठीण आहे. म्हणून त्यांनी त्यांचे शारीरिक भाष्य लिहिले आणि त्यांच्या तथाकथित अनुयायांनी भागवत म्हणजे काही नवी रचना आहे असे सांगून त्याबद्दल नापसंती दर्शवली. मायावादी पंथीयांनी श्रीमद भागवताविरुद्ध जो असा प्रचार चालविला आहे त्याला कोणी पुसू नये. या आरंभीच्या श्लोकावरून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करणाऱ्या नवीन विद्यार्थ्याला प्रथमतः हे समजले पाहिजे की श्रीमद भागवत हेच एक परमहंसासाठी उपदेशिलेले आणि द्वेष नामक भौतिक तृष्णापासून पूर्णतः मुक्त असे दिव्य साहित्य आहे. श्रीपाद शंकराचार्यांनी भगवान नारायण हे भौतिक सृजनाच्या पलीकडे आहेत असे मान्य केलेले असून देखील मायावादी मात्र पुरुषोत्तम भगवंताचा द्वेष करतात. अशा द्वेष करणाऱ्या मायावादी लोकांचा भागवतात प्रवेश होऊ शकत नाही. परंतु जे खरोखरच भौतिक अस्तित्वाच्या या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी श्रीमद भागवताचा आश्रय अवश्य घ्यावा, कारण हे मुक्त अवस्थेत आरूढ असलेल्या श्री शुकदेव गोस्वामींच्या मुखातून निःसृत झालेले आहे. श्रीमद भागवत हा दिव्य प्रकाश आहे. त्या प्रकाशात ब्रह्म, परमात्मा, भगवान अशा रूपांनी साक्षात्कार होणारे दिव्य असे परम सत्य दृष्टीगोचर होऊ शकते. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं
परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादा सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे सर्व भक्तांचं स्वागत. आणि गेल्या काही महिन्यांपासून आपण चर्चा करतोय की कसे शौनक आदी ऋषी यांनी नैमिषारण्यामध्ये एकत्रित येऊन 6 मुख्य प्रश्न विचारले आणि वक्ते होते सूत गोस्वामी. मग आज सूत गोस्वामी बोलायला सुरुवात करतायत. अनेक पुराणांमध्ये सूत गोस्वामी येतात आणि सूत गोस्वामींना तिथे पण प्रश्न विचारतात. सूत गोस्वामींना इतर पुराणांमध्ये जेव्हा प्रश्न विचारतात ते अनेक वेळा या स्तराचे प्रश्न नसतात. 2 प्रकारचे प्रश्न असतात. स्वहित प्रश्न आणि परहित प्रश्न. स्वहित प्रश्न तर पूर्ण जग विचारत असतं. माझा फायदा कशात आहे? मला मला जर पुढे जायचं तर काय करू शकतो? आणि परहित प्रश्न विचारणारे फार कमी लोक असतात. परहित प्रश्न हे इतरांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, साधारण जनसामान्याचं कल्याण कसं होईल या दृष्टीने. तो भागवताची सुरुवात कशी आहे? एका अर्थाने आपण बघतो भागवत जे शुकदेव गोस्वामी बोलले, परीक्षिताला बोलले आणि परीक्षिताने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा परीक्षिताने पण अशाच प्रकारचे प्रश्न विचारले, की मला आता 7 दिवसांमध्ये मृत्यू येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात हितकारक काय आहे ते मला सांगा. एका दृष्टीने हा स्वहित प्रश्न आहे हा. पण दुसऱ्या दृष्टीने जर बघितलं आपण, कमीत कमी परीक्षिताला माहिती आहे, की 7 दिवसांमध्ये मृत्यू येणार आहे. तर 7 दिवस तो अवेलेबल आहे, उपलब्ध आहे या श्रवणासाठी. पण प्रभुपाद आपल्याला सांगतात, की परीक्षिताला जसं 7 दिवसांचा अवधी माहिती होता, इतर कोणाला तर तो पण अवधी माहिती नाहीये. आणि अनेक वेळा कधी कोणाचा जेव्हा अपघात होतो, कधी अचानक काहीतरी होतं, तेव्हा आपण किती वेळा हे ऐकलंय. कालपर्यंत बरे होते हे. कालपर्यंत आमच्या समोर बसले होते. कालपर्यंत हसत होते. आज सकाळी माझा फोन झाला हो त्यांच्याशी आणि आज आता अचानक काहीतरी झालं. तर जर परीक्षित 7 दिवसानंतर मृत्यू आहे त्यांना, पण ते आतापासूनच प्रश्न विचारतात, की काय करायला पाहिजे? तर प्रभुपाद म्हणतात, आपण तर नक्कीच विचारायला पाहिजे. म्हणून परीक्षिताचा प्रश्न जरी बाह्य दृष्टीने स्वहित प्रश्न दिसत असेल, पण ॲक्चुअली परीक्षिताने जेव्हा शुकदेव गोस्वामींना विचारलं, तर त्याच्यामध्ये जनहित पण आहे किंवा परहित पण आहे. तर म्हणून भागवताचं विशेष वैशिष्ट्य काय आहे, की याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये परहित प्रश्न आहेत. सुरुवात जरी स्वहित प्रश्नाने झाली असेल, पण त्यामध्ये पण परहित आहे आणि नंतर बाकी सगळ्या ज्या कथा आहेत, त्या सगळ्या कथांमध्ये जर आपण प्रश्न बघितले, प्रल्हादाचे प्रश्न, गजेंद्राच्या प्रार्थना, या सगळ्या प्रार्थना आपल्या सर्वांना पण लागू होतात. म्हणून भागवताचं विशेष वैशिष्ट्य आहे, की त्यामध्ये परहित या विषयाला खूप महत्त्व दिलंय. आणि या परहित प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कोण व्यक्ती पाहिजे? परहित प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पण तशाच प्रकारचा व्यक्ती पाहिजे. एक व्यक्ती जो स्वतःच्या स्वार्थामध्ये तल्लीन असेल, तो परहित प्रश्नांची उत्तरं कशी देणार? मागच्या वेळेस सुधीर चैतन्य प्रभू आले होते आणि सुधीर चैतन्य प्रभू सांगत होते, की कशाप्रकारे हे प्रश्न खूप छान होते.
पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न होते आणि मग आता मागचा जो पहिला श्लोक होता दुसऱ्या अध्यायाचा त्याच्यामध्ये त्या प्रश्नांची स्तुती आहे. किती सुंदर तुम्ही प्रश्न विचारले आणि आता मी उत्तर देतो म्हणून. जर आपण दुसरा स्कंद बघितला, दुसऱ्या स्कंदाच्या पूर्वी म्हणजे पहिला स्कंद जेव्हा समाप्त होतो, तर तेव्हा परीक्षिताची आणि शुकदेवाची भेट होते. आणि मग परीक्षित महाराज प्रश्न विचारतात आणि शुकदेव गोस्वामी जेव्हा बोलायला सुरुवात करतात, तेव्हापासून दुसरा स्कंद सुरू होतो. तर स्कंद क्रमांक 2, अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 1 हे आहेत शुकदेव गोस्वामींचे पहिले शब्द. तर शुकदेव गोस्वामी काय म्हणतात परीक्षिताला? म्हणतात, "वर्यान एष ते प्रश्न कृतो लोकहितम नृप." वर्यान एष ते प्रश्न म्हणजे परीक्षिता, तू किती सुंदर प्रश्न विचारलेस. खूप श्रेष्ठ प्रश्न आहेत हे. का बरं? कृतो लोकहितम. हे जे तुझे प्रश्न आहेत, यांनी फक्त तुझं हित नाही होणार आहे, परहित आणि लोकहित किंवा जनहित होणार आहे. कृतो लोकहितम नृप आत्मवत संमतः पुंसाम श्रोतव्यादिषु यत्परः. म्हणतात, जे लोक आत्मवत आहेत, ज्यांना लक्षात येतं की आपला आत्मसाक्षात्कार कशात आहे, त्यांची संमती आहे की हे प्रश्न योग्य प्रश्न आहेत. श्रोतव्यादिषु यत्परः, हे ऍक्च्युली श्रोतव्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर ऐकायला पाहिजे. सो आदर्श कथाकार नेहमी विचार करतो, या जगामध्ये तर सगळेजण स्वार्थाचे प्रश्न विचारतात आणि समोरचा जो प्रश्न विचारणारा पृच्छक आहे, हा पृच्छक आहे, यांनी आज परहिताचे प्रश्न विचारले, जनहिताचे प्रश्न आहेत. हे किती दुर्मिळ आहे, आधी त्याची स्तुती करायला पाहिजे. सूत गोस्वामींनी पण आधी प्रश्न विचारणाऱ्या शौनकादी ऋषींची स्तुती केली आणि शुकदेव गोस्वामी पण परीक्षिताची स्तुती करतात. शुकदेव गोस्वामी यांचा जन्म कसा आहे, आपण थोडंसं शुकदेव गोस्वामींबद्दल बोलूया, कारण शुकदेव गोस्वामी हे आज त्यांना नमस्कार केलाय सूत गोस्वामींनी. तर शुकदेव गोस्वामी हे व्यास ऋषींचे सुपुत्र आणि जरी आईच्या पोटात होते, पण जन्म घेण्यासाठी तयार नव्हते. तर कधी म्हणतात 13 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष, कधी म्हणतात 16 वर्ष. तर एक 13-14 वर्ष आपण धरूया. इतक्या वर्षांसाठी हे जे बाळ आहे, हे आईच्या पोटातून बाहेर यायला तयारच नाहीये. आणि जेव्हा केव्हा व्यास ऋषी त्यांना प्रश्न विचारायचे, "बाळा, तू बाहेर का नाही येतेस?" तर नेहमी म्हणायचे, "बाहेरच्या जगामध्ये मोहमाया आहे. बाहेरच्या जगामध्ये श्रीकृष्णांचं विस्मरण आहे. मला श्रीकृष्णांचं विस्मरण नकोय. मला ना बाहेरच्या जगामध्ये जो लोभ आहे, तो सगळा नकोय. मला आतमध्ये सुरक्षितता वाटते. माझ्या मनामध्ये काही वाईट विचार येत नाहीयेत." अशा या मुलाला जन्म तर द्यायचा आहे, पण तो बाहेर येत नाही. मग काय करायचं? मग व्यास ऋषींनी जाऊन परमेश्वराला थोडी विनंती केली. श्रीकृष्ण तेव्हाचेच आहेत, समकालीन आहेत. तर श्रीकृष्णांना विनंती केली, "कृपया माझ्या मुलाला तुम्ही आश्वासन देणार का?" म्हणून. तर श्रीकृष्ण स्वतः गर्भावस्थेमध्ये शुकदेवाला आश्वासन देतात, "जर तू बाहेर आलास, तर तुला मोह मायेचा प्रभाव नाही पडणार. तर कृपया तू बाहेर ये आणि आई-वडिलांना थोडं प्रसन्न कर." जसे शुकदेव गोस्वामींनी हे ऐकलं, म्हणतायत, "ठीक आहे, चला. श्रीकृष्णांनी मला आश्वासन दिलंय, तर मी बाहेर येतो." पण बाहेर येऊन काय केलं त्यांनी? शुकदेव गोस्वामी म्हणाले, "या जगाची मोहमाया मला ग्रस्त नाही करू शकत, पण आई-वडिलांची मोहमाया तर ग्रस्त करूच शकते." जसा शुकदेव गोस्वामींनी जन्म घेतला, ते शरीर लहान बाळाचं नव्हतं, रांगणाऱ्या बाळाचं नव्हतं. ते शरीर होतं 13-14 वर्षांचं. पटकन बाहेर आले आणि चालू लागले. निघून गेले घरातून. त्यांच्या पाठीपाठी त्यांचे वडील धावतायत. म्हणतात, "हे पुत्र, हे पुत्र, अरे मुला थांब, थांब." आपल्या मनात एक प्रश्न येईल, की जर व्यास ऋषी पण काही साधारण नाहीयेत. व्यास ऋषींचं नाव आहे कृष्ण द्वैपायन व्यास. श्रीकृष्णांचे शास्त्र लिहिण्यासाठी, शास्त्रांचं संकलन करण्यासाठी विशेष अवतार आहेत व्यास ऋषी. जर व्यास ऋषी इतके विशेष अवतार आहेत आणि श्रीकृष्ण तर नेहमी म्हणतात, की शारीरिक स्तरावर आपण संबंधांप्रती आसक्त नाही व्हायला पाहिजे. कुंती देवी पण म्हणतात, की "अथ विश्वेश विश्वात्मन." म्हणतात, स्नेह पाशम इमम छिंदी दृढम पांडुषु वृष्णीषु." म्हणतात, माझ्या मुलांप्रती माझा जो स्नेह आहे शारीरिक स्तरावर, तो तुम्ही प्लीज छिंदन त्याला छेदा त्याला. मग इथे व्यास ऋषी आहेत. व्यास ऋषी आपल्या मुलाप्रती आसक्त आहेत. असं कसं काय शक्य आहे? त्या म्हणतात, "ए पुत्र, पुत्र, अरे थांब, थांब, थांब." पण आजच्या श्लोकामध्ये खूप सुंदर एक वाक्य आहे. म्हणतात, "सर्वभूत हृदयम
तिसऱ्या श्लोकामध्ये तम सर्वभूत हृदयम मुनीम आनतोस्मी. हे मुलगा कोण आहेत माहितीये का? हे सर्वभूत हृदयम आहेत. सर्वभूत हृदयम प्राधान्यतः कोण व्यक्ती आहेत? परमात्मा, श्रीकृष्ण. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे, तर परमात्म्याचं किती विशेष स्थान आहे. आणि जर कोणी म्हणाला मला परमात्म्याप्रती आसक्ती निर्माण करायची आहे, तर आपण म्हणू अरे किती श्रेष्ठ स्थान आहे तुझं, किती श्रेष्ठ विचार आहे तुझे. आणि जर एखादा व्यक्ती म्हणाला मला या व्यक्तीप्रती आसक्ती निर्माण करायची आहे, जगातील ऐहिक कोणा व्यक्तीप्रती, तर आपण म्हणू ते गरजेचं नाहीये. चित्रकेतू महाराज आहेत, आपल्या गमन झालेल्या मुलाप्रती आसक्त झाले. तो मुलगा सोडून गेलाय. काही दिवसांचा मुलगा होता तो, असं जास्ती काही मोठा पण नव्हता, बाळ होता. पाळण्यामध्ये सावत्र आईंनी मारलं त्याला. तर जो बाळ जस्ट काही दिवस जन्मलाय आणि पाळण्यामधून पण गेलाय, त्याच्याप्रती चित्रकेतू महाराजांची इतकी आसक्ती आहे. चित्रकेतू महाराज चालू पण नव्हते शकत. म्हणून या जगामध्ये कोणाची प्रती जर आसक्ती झाली, तर ती आपल्या कामाची नाहीये. पण जे सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपी परमेश्वर आहे, त्यांच्याप्रती आसक्ती हे तर जीवनाचं ध्येय आहे. तर परमात्मा सर्वांच्या हृदयात आहेत. आणि तशाच प्रकारे आजच्या श्लोकामध्ये वर्णन केलंय, की शुकदेव गोस्वामी पण सर्वांच्या हृदयात आहेत. म्हणजे शुकदेव गोस्वामी हे विशेष व्यक्ती आहेत आणि परमेश्वराला प्रिय आहेत. श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात, जेव्हा जेव्हा मी या जगामध्ये जन्म घेतो हे अर्जुना, तेव्हा तू पण माझ्यासोबत असतोस. श्रीकृष्ण अर्जुनाला सोबत घेऊन येतात. जर श्रीकृष्ण अर्जुनाला सोबत घेऊन येतात आणि जर कोणी म्हणाला मला अर्जुनाप्रती आसक्ती निर्माण करायची आहे, तर आपलं काय उत्तर असेल? आपण म्हणू भाग्यवान व्यक्ती आहे हा. आपण सगळे परमेश्वराप्रती आसक्ती निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि परमेश्वराला ज्याच्याप्रती आसक्ती आहे, अर्जुन, त्याच्याप्रती आसक्ती निर्माण करायची कोणाच्या मनात जर भावना झाली तर किती श्रेष्ठ गोष्ट आहे. तशाच प्रकारे शुकदेव गोस्वामींचं आज वर्णन आहे, सर्वभूत हृदयम. हे जे शुकदेव गोस्वामी आहेत ते सर्वांच्या हृदयात आहेत, म्हणून शुकदेव गोस्वामी पण खूप श्रेष्ठ व्यक्ती आहेत. आणि म्हणून व्यास ऋषी जेव्हा त्या मुलापाठी पळतायत आणि म्हणतात हे पुत्र, हे पुत्र, अजिबात त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. हे आपल्या मुलाप्रतीचं स्नेह नाहीये. व्यास ऋषींच्या मनामध्ये कुठला मोह आहे? व्यास ऋषींच्या मनामध्ये कुठला लोभ आहे? व्यास ऋषींच्या मनामध्ये माझा मुलगा किती श्रेष्ठ स्तरावर आहे, 14-15 वर्ष आपल्या आईच्या पोटातून नाही आला आणि केवळ श्रीकृष्णांनी जेव्हा आश्वासन दिलं तेव्हा बाहेर आला, म्हणून त्याच्या मागे मागे पळतायत. आणि मग शुकदेव गोस्वामींनी काही दाद नाही दिली. आजच्या श्लोकामध्ये वर्णन आहे की केवळ तिथे उपस्थित जे वृक्ष होते त्या वृक्षांनी प्रतिध्वनी दिला, हे पुत्र, हे पुत्र, हा फक्त त्यांनी उत्तर दिलं. तर आपले आचार्य आहेत ते याच्यावर आपल्याला स्पष्टीकरण करतात की याचा अर्थ काय आहे. सूत गोस्वामी ही घटना का स्मरण करतायत? जेव्हा माझ्या गुरूंचा जन्म झाला तेव्हा ते निघाले आणि हे पुत्र, हे पुत्र करत वडील गेले आणि तिथून फक्त वृक्षांनी प्रतिध्वनी दिला, याचं स्मरण का करतात? तर सूत गोस्वामी म्हणतायत माझं जे हृदय आहे ते तर खूप कठोर हृदय आहे. जर माझे गुरु श्रील शुकदेव गोस्वामी हे जड वृक्षांच्या हृदयामध्ये पण प्रवेश करू शकतात का? कारण सर्वभूत हृदय. आणि सर्वभूत हृदय का? कारण परमेश्वर सर्वभूत हृदय आहेत आणि परमेश्वर सर्वभूत हृदय आहेत, म्हणून परमेश्वरला प्रिय असणारे जे लोक आहेत ते पण सर्वभूत हृदय आहेत. म्हणून जर परमेश्वर सर्वभूत हृदय आहेत तर शुकदेव गोस्वामी सर्वभूत हृदय आहेत. आणि शुकदेव गोस्वामी जर सर्वभूत हृदय आहेत तर त्या वृक्षांच्या हृदयामध्ये पण त्यांनी प्रवेश केला. जे व्यक्ती जड योनीमध्ये असलेल्या वृक्षांच्या हृदयामध्ये पण प्रवेश करू शकतात, ते माझ्यासारख्या जड हृदयामध्ये पण प्रवेश करू देत आणि जेणेकरून माझ्या हृदयामध्ये प्रवेश करून माझ्या मुखातून ते बोलू देत, त्यांची वाणी निघू देत. तर कुठलाही भागवत कथाकार आहे तो कधी पण जेव्हा बोलायला सुरुवात करतो नेहमी मंगलाचरणाने सुरुवात करतो. आपण सर्व भक्त पण जेव्हा आपण काही 2 शब्द बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिली गोष्ट आपण म्हणतो ओम अज्ञान तिमिरांधस्य, की मी अंधारामध्ये जन्मलो होतो, ज्ञान अंजन शलाकया. पण गुरु महाराजांनी माझ्या अंधारमय परिस्थितीमध्ये या डोळ्यांना काजळ लावलं, अंजन लावलं आणि त्या अंजनाने युक्त होऊन माझे डोळे बघू शकले. तस्मै श्री गुरुवे नमः. तर नेहमी प्रार्थना काय आहे की मला ज्ञान असेल
पण मला त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ते ऐनवेळी आठवत नाही. अनंत गोपी माताजी किंवा मोहनचंद्र प्रभू आहेत की नाही माहित नाही मला, पण दोघं डोळ्यांचे डॉक्टर आहेत. आणि त्यांना जर विचारलं तर तुम्ही तुम्ही कधीतरी नंतर विचारू शकता त्यांना, की समजा त्या दोघांमधून एकाला डोळ्यांचं काही ऑपरेशन करायचं असेल, तर ते स्वतः करतील का? ते हजारो लोकांचं ऑपरेशन करतील डोळ्यांचं. पण जर त्यांच्या डोळ्यांमध्ये काही असेल, तर स्वतःचं ऑपरेशन कधी डोळ्यांचा डॉक्टर करत नाही. तर ते दुसऱ्यांना कोणातरी सांगतील, की तुम्ही माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करा. का बरं? कारण अनेक वेळा आपल्याला माहिती असतं, की काय करावं, काय नाही करावं. पण आपण स्वतःचं नीट मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणून वैदिक वाङ्मयामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी हे सांगितलं जातं, की ज्ञानी व्यक्ती पण गुरूंच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. आणि गुरूंच्या मार्गदर्शनावर अवलंबून होणं हे किती श्रेयस्कर मानलंय. का बरं? एका औषधाच्या दुकानाचा मालक असेल, त्याला जर विचारलं, की "तुझ्या दुकानामध्ये काय आहे?" तर तो म्हणेल, "सर्व काही औषध आहे." सर्व काही हे सर्व बाटल्या, सर्व गोळ्या, सर्व क्रीम, जे काही हे सगळं औषध आहे. पण त्याला जर त्या मालकाला जर विचारलं, या व्यक्तीला ताप आलाय, पण त्याला ही ॲलर्जी आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठलं औषध द्यायचं? तर तो म्हणेल, "याच्यासाठी डॉक्टरच लागतील." म्हणून त्याला हे माहिती आहे, की हे सर्व औषध आहे, पण नक्की अमुक-अमुक परिस्थितीमध्ये कुठलं औषध श्रेयस्कर आहे आणि कुठल्या औषधाने त्रास होईल, हे तो मालक नाही सांगू शकत. तर अनेक वेळा आपण जे पुस्तकं वाचतो, आपण अध्ययन करतो, ते खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. पण अध्ययन करून, अभ्यास करून जेव्हा आपल्याला अनेक-अनेक गोष्टी माहिती पडतात, त्यातले प्रत्येक श्लोक, गीतेतला प्रत्येक श्लोक, भागवतातला प्रत्येक श्लोक हा औषधासारखा आहे. आपल्याला ते सर्व श्लोक माहिती आहेत. तर आपण आपली तुलना करू शकतो, आपल्या बुद्धीची तुलना करू शकतो एका औषधाच्या दुकानाशी. कुठला श्लोक माहिती आहे? 17व्या अध्यायामध्ये हा श्लोक माहिती आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक माहिती आहे. चौथ्या अध्यायामध्ये हा श्लोक माहिती आहे. मन मना भव मद्भक्तो 9व्या अध्यायामध्ये पण आणि 18व्या हे सगळी माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला एवढं माहिती आहे, की माझ्या बुद्धीच्या दुकानामध्ये भरपूर श्लोकांची औषधं आहेत. पण कधी-कधी जेव्हा कुठला व्यक्ती विचारतो, की या आजारपणासाठी मला औषध द्या, तर आपण म्हणू, "नाही, ते थोडंसं कठीण आहे. मी फक्त सांगू शकतो, की या दुकानात कुठलंतरी ते औषध आहे. कुठलातरी ह्याच गीतेतला कुठलातरी एक श्लोक तुझ्या कामी येणार आहे. पण नक्की कुठला श्लोक? तर ते गुरूंना माहिती असतं. का? तर म्हणतात, त्यांनी परमेश्वराला प्रसन्न केलंय. आजच्या श्लोकामध्ये खूप अजून एक सुंदर पहिला जो वाक्य आहे, "यः स्व अनुभावम्." यह स्व-अनुभव म्हणजे या व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये तशा प्रकारचे जीवन जगलंय. त्याच्यामुळे यह स्व-अनुभव. तर असे जर गुरु आहेत आणि त्या गुरूंना जर आपण विनम्र विनंती केली, मला आज कोणतरी मार्गदर्शनासाठी विचारतायत, माझ्याकडे औषधांचं दुकान आहे खरं, पण त्यातून नक्की कुठलं औषध द्यायचं ते मला कळत नाहीये. कृपया तुम्ही तर श्रीकृष्णांना प्रिय आहात. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात आहेत. तुम्ही पण सर्वांच्या हृदयात आहात. जर तुम्ही पण सर्वांच्या हृदयात आहात, श्रीकृष्ण पण सर्वांच्या हृदयात आहेत, तर कृपया मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या हृदयातला जो कचरा आहे, तो मी हळू-हळू साफ करायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही कृपया माझ्यावर थोडी कृपा करा आणि या ठिकाणी येऊन बसा. सर्वभूत हृदयम, तुम्ही येऊन इथे बसा आणि माझ्या मुखातून काहीतरी योग्य बाहेर पडू दे, याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. सो आज आपण बघतोय की सूत गोस्वामी उत्तर देण्यापूर्वी हं, शुकदेव गोस्वामींना विनंती करतात. त्यांना प्रार्थना करतात. मी तुम्हाला एक श्लोक आता दाखवणार आहे स्क्रीनवर, की शुकदेव गोस्वामी बोलताना व्यास ऋषी त्यांचे गुरु त्यांना प्रार्थना अर्पण करतात आणि खूप सुंदर श्लोक आहे. आपण तिथे जाऊया. तो हा आहे स्कंद क्रमांक 2, अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 24. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे पपुर्ज्ञानमयं सौम्य यन्मुखं बुरुहासवम्. तर म्हणतात श्री व्यासदेव जे परमेश्वराचेच एक अवतार आहेत, त्यांना मी विनम्र नमस्कार करतो, ज्यांनी सर्व वैदिक वाङ्मयाला संकलन केलं आणि म्हणतात या जगामधले जितके शुद्ध भक्त आहेत, ते काय करतात माहिती आहे? त्यांनी
जे सुंदर अमृत ग्रहण केलंय, कधी कधी आपण काही बासुंदी पितोय किंवा कधी आपण काही गोड पदार्थ जर घेतला, तर कधी कधी माहित आहे एवढा तो गोड लागतो, एवढा आनंद वाटतो, की आपण थोडा आधाशीपणा करतो. आणि तो आधाशीपणा केला कधी कधी, तर आपल्या तोंडाला असं बाजूनी कधी कधी ते सांडतं. मी बघतो अनेक वेळा मुलांना जेव्हा आपण गोड देतो तेव्हा आईला सांगायला लागतं, अरे तो नीट सावकाश पी म्हणून. तर म्हणतात हरी कथा, परमेश्वराचं ज्ञान एवढं छान आहे. तर हे जे व्यास ऋषी आहेत, व्यास ऋषींनी त्याला इतकं ग्रहण केलंय, तर कधी कधी त्यांच्या तोंडातून थोडस ते सांडतं. आणि जितके पण शुद्ध भक्त आहेत, ते या त्यांच्या तोंडातून सांडणाऱ्या या अमृताला ग्रहण करतात. तर अशा प्रकारे सूत गोस्वामी आज शुकदेवांची स्तुती करतात. यह स्व अनुभवम अखिल श्रुतिसारम एकम. आणि शुकदेव गोस्वामी भागवतामध्ये पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये आज त्यांचे गुरु व्यास ऋषी त्यांची स्तुती करतात. आणि जे मी आज एक तत्व सांगत होतो, हं, की गुरूंनी आपल्याला आपल्या मुखातून काहीतरी योग्य शब्द बाहेर पडावेत ही प्रार्थना. तर या श्लोकाच्या आधी ती प्रार्थना आहे. च्या आधी जायला लागेल एक मिनिट. पूर्वीचा श्लोक, एक श्लोक पूर्वी. भूतैर्महद्भिर्य इमा पुरो विभोर निर्मायशेते यदमुषु पूरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोऽलङ्कृशिष्ट भगवान वचांसी मे. याच्यामध्ये काय म्हणतात माहितीये? अलंकार सृष्ट. अलंकार हा शब्द मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे. तर अलंकार म्हणजे आभूषण, सौंदर्य प्रदान करणारे काही दागदागिने. शुकदेव गोस्वामी या श्लोकामध्ये परमेश्वराला प्रार्थना करतात आणि म्हणतात, हे परमेश्वरा, ही भौतिक सृष्टी आहे, भूतैर महद्भी. हे ही जी भौतिक सृष्टी ही कोणी सुरू केली? तुम्ही सुरू केली. निर्माय शेते. तर जेव्हा तुम्ही विष्णूच्या रूपात जेव्हा तुम्ही शयन करता, तेव्हा तुमच्या नाभी कमळातून ही सृष्टी निर्माण होते. निर्माय शेते. तर जर तुमच्या इच्छेने ही भौतिक सृष्टी निर्माण झाली आहे आणि या भौतिक सृष्टीमध्ये बरेच सारे जीव अडकलेत, तर या जीवात्म्यांना जर या बंधनातून सोडायचं असेल तर कोण सोडेल? एक जसं उदाहरण आहे. एका गायीला बांधून ठेवलंय. तर गाय तर काही स्वतःला बांधत नाही. मग गायीला कोण बांधणार? गवळी आहे त्यांनी बांधलं. तर गायीने त्या गवळीने त्या गायीला बांधलं, गाठ मारली. आता त्या गायीला जर सोडायचं असेल तर कोण सोडणार? ज्याने ती गाठ मारली त्याला माहिती आहे की त्याने त्या किती घट्ट गाठ मारली आहे. दुसरा माणूस येऊन कधीतरी गाठ सोडायचा प्रयत्न केला, ते गाठ सुटत नाही. तर म्हणून शुकदेव गोस्वामी या श्लोकामध्ये म्हणतायत, हे परमेश्वरा, तुम्हीच तर सगळी सृष्टी सेटअप केली आहे. तर आता मी तुम्हाला एक विनंती करतोय, की तुम्ही माझ्या जिव्हाळाला, माझं जे बोलणं आहे, त्याला तुम्ही कृपया सुशोभित करा. अलंकार शिष्टा. आणि वचामसी मे, आता मी ना बोलणार आहे, तर त्या बोलणाऱ्याला तुम्ही तुमच्या शक्तीने अलंकृत करा. आणि जेणेकरून काय होईल? ज्या लोकांना तुम्ही 3 गुणांमध्ये आणि या सृष्टीमध्ये बांधलंय, ते माझ्याद्वारे हं, माझ्याद्वारे मी जे बोलीन ते ऐकतील आणि त्याच बंधनातून मुक्त होतील. म्हणून शुकदेव गोस्वामींनी पण परमेश्वराला काय प्रार्थना केली, की कृपया माझ्या वाणीमध्ये तुम्ही अवतरित व्हा आणि माझ्या वाणीचा फक्त एकच हेतू आहे, की माझी वाणी ऐकून लोकांचं जे भवबंधन आहे ते सुटू दे. तशाच प्रकारे आज सूत गोस्वामी त्या शुकदेव गोस्वामींना प्रार्थना करतायत, की कृपया तुम्ही माझ्याद्वारे काहीतरी बोला आणि जे श्रोते आहेत त्यांचे भवबंधनं सुटू द्या. तशाच प्रकारे आपण पण जेव्हा पण भागवत कथा करतो, आपण पण जेव्हा गीतेवर काही प्रवचन देतो, तेव्हा आपण पण नेहमी ही प्रार्थना करायला पाहिजे मनात, की आपले जे गुरु महाराज आहेत, आपले जे पूर्व आचार्य आहेत, ज्यांचा आपल्याशी चांगला संबंध आहे. आपण आता रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींशी दूरचा संबंध आहे. पण हे सगळे जे आपले आत्ताचे समकालीन आचार्य आहेत, त्यांना आपण विनंती करू शकतो. कृपया माझ्याद्वारे श्रोत्यांचा जो भवबंधन आहे, 3 गुणांनी जे बांधले गेलेले आहेत, ते तुम्ही कृपया सुटका होऊ द्या. तर आपण ती चर्चा करत होतो, की जे जेव्हा शुकदेव गोस्वामी चाललेत, तन्मयतया जे
वृक्ष आहेत ते तन्मय झाले. तत् संस्कृत भाषेमध्ये तत् म्हणजे ते आणि मय म्हणजे त्याच्यानी आविष्ट झाले. मराठीमध्ये पण शब्द आहे तन्मय. आपले जो गिफ्ट शॉप आहे त्याचं नाव आहे कृष्णमयी. कृष्णमयी म्हणजे कृष्णमयी आहेत राधाराणी. तसं श्रीकृष्णांचं एक नाव आहे राधामय, तन्मय. सो हे जे वृक्ष आहेत हे प्रतिध्वनी दिली. तर प्रतिध्वनी कशी काय दिली मग? वृक्ष तर कधी काय बोलत नाहीत. वृक्षांनी कसं काय उत्तर दिलं? का? तर ते तन्मय झाले. तन्मय झाले म्हणजे शुकदेव गोस्वामींनी ते आविष्ट झाले. शुकदेव गोस्वामी त्या वृक्षांमध्ये प्रवेश केले आणि आपल्या वडिलांना त्यांनी उत्तर दिलं, हे पुत्र, हे पुत्र. जर शुकदेव गोस्वामींनी वृक्षामध्ये प्रवेश केलाय, मग त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना, की मी नाही येणार. वडील हाक मारतायत, अरे मुला, अरे मुला. आणि शुकदेव गोस्वामी पण वृक्षामध्ये प्रवेश करून हेच उत्तर दिलं, अरे मुला, अरे मुला, प्रतिध्वनी. मग खरोखर जर शुकदेव गोस्वामींनी वृक्षामध्ये प्रवेश केलाय तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, बाबा मी नाही येऊ शकत, बाबा मला जाऊ द्या, असं काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे. मग त्यांनी हे उत्तर का दिलं? मग त्याच्यावर पण पूर्व आचार्य सांगतात आपल्याला ते उत्तर का दिलं. तर ते व्यास ऋषींना म्हणतायत शुकदेव गोस्वामी वृक्षांच्या द्वारे म्हणतायत, कोण कोणाचा पुत्र आहे आणि कोण कोणाचे वडील आहेत. तुम्ही मला म्हणताय की मी तुमचा वडील आहे, पण खरं असं आहे का? तर हे पुत्र, हे पुत्र, कधी कुठल्या जन्मी मी वडील असेल आणि तुम्ही पुत्र असाल. ऍक्च्युली आपण सगळे आत्मा आहोत आणि आपण परमेश्वराचे अंश आहोत. म्हणून वडील आणि पुत्र हे नातं तर हे तर खूप क्षणिक नातं आहे. म्हणून ते म्हणतात हे पुत्र, हे पुत्र. आणि शुकदेव गोस्वामींनी पण वृक्षाच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि शुकदेव गोस्वामी पण व्यासदेवांना उत्तर देत आहेत, हे पुत्र, हे पुत्र, तुम्ही पण माझे पुत्र असू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे की व्यास ऋषी आहेत, हे जेव्हा शुकदेव गोस्वामींच्या पाठीपाठी जात होते तेव्हा ब्रह्मांड पुराणामध्ये एक घटना सांगितली आहे शुकदेव गोस्वामींचं श्रेष्ठ स्थान समजून घेण्यासाठी. तर मुलगा चाललाय समोर आणि हे चालले आहेत पाठीपाठी. तर तिथे एक तलावामध्ये काही तरुण मुली स्नान करत होते. त्यांनी जेव्हा बघितलं की तिथून तो तरुण मुलगा चाललाय, तर स्वाभाविक होतं की त्यांनी स्वतःचं अंग झाकायला पाहिजे होतं. त्यांना थोडी लाज वाटायला पाहिजे होती. पण आश्चर्याची गोष्ट अशी झाली की शुकदेव गोस्वामी जेव्हा तिथून गेले, तेव्हा या मुलींनी स्वतःचं अंग नाही झाकलं आणि त्यांच्या पाठीपाठी धावणारे त्यांचे वयस्कर वडील आहेत, ते जेव्हा गेले, तेव्हा त्या मुलींनी स्वतःचं अंग झाकून घेतलं. तर अशी घटना कशी काय झाली? तर त्या मुलींच्या मनामध्ये एक लक्षात आलं मुलींना, की हे जे शुकदेव गोस्वामी आहेत, शुकदेव गोस्वामी स्वतः पण निर्वस्त्र होते. पण ते शारीरिक स्तरावर नाही आहेत. जन्माच्या पूर्वी, बाहेर येण्यापूर्वी पण दिव्य स्तरावर आहे. तर ते स्वतः दिव्य स्तरावर असल्या कारणाने ते जेव्हा त्या मुलींकडे बघतायत किंवा कोणाकडेही बघतायत, तेव्हा त्यांना फक्त आत्मा दिसतोय. त्यांना ते बाह्य शरीर नाही दिसत आहे. तर त्या मुलींना पण लक्षात आलं, की हे जेव्हा आपल्याकडे बघतायत, तेव्हा यांच्या नजरेमध्ये आपलं शरीर त्यांना दिसतच नाहीये, आत्मा दिसत. म्हणून त्यांनी अंग झाकायचा प्रयत्न पण नाही केला. त्यांना लक्षात आलं ते. पण जेव्हा पाठवून व्यास ऋषी आले, व्यास ऋषी गृहस्थ आहेत. तर म्हणून त्यांनी जरी वडिलांच्या वयाचे होते, पण त्यांना एक लक्षात आलं, की गृहस्थ आश्रम म्हणजे महिला आणि पुरुष यांच्या शरीरामध्ये भेद बघतात. म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगाला झाकलं. तर शुकदेव गोस्वामीचं एवढं श्रेष्ठ स्थान आहे. मग शुकदेव गोस्वामी तर निघून गेले. त्यांचे वडील त्यांना थांबवू नाही शकले. मग आता व्यास ऋषी म्हणते, चला त्यांना बाहेर जन्म तर दिला, बाहेर तरी काढलं. पण जीवनाची पराकाष्ठा ती नाहीये. फक्त मनुष्य जन्म घेणे. जीवनाची पराकाष्ठा आहे परमेश्वराप्रती आकर्षित होणे. मग त्यासाठी काय करायचं? पुन्हा त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली. मग परमेश्वर म्हणाले, त्यांना जर सांगितलं काही श्रीकृष्णांचे परमेश्वराचे गुण जर सांगितले, तर मग ते आकर्षित होतील. तर जेव्हा एखादा व्यक्ती या भौतिक जगाच्या व्यक्तींप्रती, या भौतिक जगामध्ये पण नाम, रूप, गुण आणि लीला आहेत. एका भौतिक व्यक्तीचे काही त्याचे नावं असतात, त्याचे काही गुण असतात, त्याच्या काही क्रिया असतात. त्याच्याप्रती जर आसक्त असेल, त्याच्यापेक्षा वरचं स्तर आहे, की या जगातल्या मोहमायेप्रती आसक्त न होणे आणि त्याच्या वरचा जो स्तर आहे, तो आहे परमेश्वराप्रती आसक्त होणे. तर हे शुकदेव गोस्वामी आहेत, हे जंगलामध्ये कुठेतरी आहेत आणि व्यास ऋषींचे 2 शिष्य होते. त्या 2 शिष्यांना व्यास ऋषींनी विनंती केली, की कृपया तुम्ही जाऊन परमेश्वराची स्तुती करा. तर हे लाकूड कापणारे जे शिष्य होते, ते जंगलामध्ये गेले. त्यांना माहिती आहे इथेच कुठेतरी शुकदेव गोस्वामी आहेत आणि लाकूड कापता कापता त्यांनी 2 श्लोक गायले.
एका श्लोकामध्ये त्यांनी परमेश्वराच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी परमेश्वराच्या कृपेचं वर्णन केलं. सौंदर्याचं वर्णन करताना वेणुगीत एक अध्याय आहे 10व्या स्कंदामध्ये. त्या वेणुगीतामध्ये गोपिका आहेत, त्या श्रीकृष्णाचं वर्णन करतात, की श्रीकृष्ण कशा प्रकारे त्या वनामध्ये प्रवेश करतात. प्राविशद गीत कीर्ती, त्यांची कीर्ती गात गात गोपिकांनी त्यांना असं वर्णन केलं, की कशा प्रकारे वैजयंतींच्या मालाम, त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माला असते. कनक कपिशम, सोनेरी दिसणारे त्यांचं आभूषण आहेत. आणि म्हणतात की बरहा पीडम नटवर वपू. बरहा पीडम म्हणजे मोराचा पंख तिथे वर असा शोभत असतो. नटवर वपू, अगदी सुंदर. जसा एखादा नृत्य करणारा व्यक्ती कसं नाजूक पाऊल ठेवतो, तसं श्रीकृष्ण चालताना पण नाजूक पाऊल ठेवतात, जणू काही नृत्यच करतायत. ब्रह्मसंहितेमध्ये तो जो एक श्लोक आहे शेवटचा, त्याच्यामध्ये म्हणतायत की आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक शब्द हा गीत आहे आणि प्रत्येक पाऊल हे नृत्य आहे. तसं श्रीकृष्ण या जगामध्ये पण जेव्हा चालतायत तेव्हा अगदी अशा नाजूक पाऊल ठेवून चालतात. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये काय वर्णन केलं? म्हणाले, श्रीकृष्ण किती कृपाळू आहेत. सुंदर व्यक्ती असेल कोणीतरी, पण तो जर कृपाळू नसेल तर मग त्याचं सौंदर्य ऍक्च्युली आपल्याला एवढं जास्त टिकत नाही. शारीरिक सौंदर्य काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी टिकतं. पण खरोखर जर कोणी प्रेमळ व्यक्ती असेल, कोणी दया करणारा व्यक्ती असेल, तर आपलं त्याचं सौंदर्य वर्षानुवर्ष आपल्या हृदयामध्ये राहतं. तर म्हणून आधी शारीरिक बाह्य सौंदर्य सांगितलं आणि त्यानंतर मग हृदयाचं सौंदर्य सांगितलं. म्हणतात, ही जी पूतना आहे, ही पूतना जेव्हा श्रीकृष्णांना मारायला आली, तेव्हा श्रीकृष्णांनी त्या विषाला कणभर महत्त्व दिलं, पण त्या मातृत्वाच्या भावनेला त्यांनी खूप जास्ती महत्त्व दिलं आणि या पूतनेला त्यांनी आध्यात्मिक जगतामध्ये स्थान दिलं. तर हे 2 श्लोक या लाकूड कापता कापता नाटक करणाऱ्या या व्यास ऋषींच्या शिष्यांनी हे 2 श्लोक बोलले. तर पहिला श्लोक ऐकून पण शुकदेव गोस्वामी, जे मोहमायेच्या पलीकडे आहेत, त्यांना आकर्षण निर्माण झालं परमेश्वराप्रती. बोलले, किती सुंदर आहेत हे. हे कोण आहेत हे व्यक्ती? तरी पण वळले नाही. सौंदर्य ऐकून वळले नाही. घराकडे त्यांनी दिशा फिरवली नाही. पण जेव्हा दुसरा श्लोक ऐकला, त्यांना मर्डर, हत्या करणाऱ्या आलेल्या बाईला, एका लहानशा कुकुला बाळ आहे, त्या लहानशा कुकुला बाळाला निघृणतेने, वाईट विचारांनी दूध पाजून त्याला मारण्याचा हा असा इतका कुविचार असणाऱ्या या वाईट चेतनेच्या बाईला पण श्रीकृष्ण इतके प्रेमळ आहेत, की श्रीकृष्णांनी त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये, हे जेव्हा शुकदेव गोस्वामींनी ऐकलं, तेव्हा शुकदेव गोस्वामींच्या मनामध्ये एक आतुरतेचा विचार जन्मला. त्यांचं मन आहे हे स्थिर आहे. श्रीकृष्ण पण गीतेमध्ये म्हणतात ना, की समुद्राचं पाणी कसं स्थिर असतं, तसं एखाद्या योग्याचं हृदय स्थिर पाहिजे. आपल्या हृदय अस्थिर असतं, नेहमी चलविचल असतं. तर स्थिरता ही किती चांगला गुण आहे, पण त्या स्थिरतेमध्ये पण अस्थिरता जर कोणी निर्माण केली, तर आपल्याला समजायला पाहिजे, बापरे, हा कोण माणूस आहे, हा कोण व्यक्ती आहे. स्थिरताच नसते हो. मनामध्ये स्थिरता कुठे आहे? 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अजून एक उदाहरण देतात. म्हणतात, एक ज्योत आहे आणि जर वारा आला तर ती ज्योत कशी हलते, तसं म्हणतात एका साधारण व्यक्तीचं हृदय नेहमी हलत असतं, कारण त्या वाऱ्यामुळे ती ज्योत हलते. म्हणतात एका कंदिलामध्ये त्या ज्योतीला जर बाहेरून अशी काच बसवली तर ती ज्योत कशी स्थिर होते, तसं एका योग्याची ज्योत स्थिर असायला पाहिजे मनाची. हे शुकदेव गोस्वामी आहेत, त्यांनी ती दुर्मिळ अवस्था कमावली आहे, की त्यांचं हृदय स्थिर आहे. आणि आज त्या अशा अथांग समुद्रासारख्या स्थिर हृदयामध्ये आज पुन्हा तो प्रक्षोभित झाला तो हृदय. मला कोण आहे हे व्यक्ती, भेटायचंय मला त्यांना बघायला लागेल त्यांना. असं सो शुकदेव गोस्वामींचं परिवर्तन कशामुळे झालं? शुकदेव गोस्वामींचं परिवर्तन परमेश्वराच्या सौंदर्यामुळे नाही झालं. शुकदेव गोस्वामींचं स्वतःचं वैयक्तिक परिवर्तन झालं परमेश्वराची कृपा शक्ती ऐकून. तर आपल्या आपल्या जीवनामध्ये थोडं स्मरण करा. आपण भौतिक जगामध्ये होतो. हं. आपले जे काही कर्म होते त्यानुसार आपण आपलं जीवन जगत होतो. संस्कार जे काही होते आणि पहिल्या वेळी जेव्हा परमेश्वराशी संबंध आला, कुठल्या गोष्टीने आपल्याला दिशा बदलली आपल्या जीवनाची? कोणाच्या मनामध्ये विचार येईल, प्रभुजी, जेव्हा पहिल्या परमेश्वराच्या राधाकृष्णांच्या मूर्तीचं दर्शन केलं, असं वाटलं की एवढे सुंदर हे कोण व्यक्ती आहेत आणि त्या दिवशी ठरवलं की यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.
तुमच्यातून कोणी म्हणेल की प्रभूजी पहिल्यांदा जेव्हा संबंध झाला ना तो एका कीर्तनामध्ये झाला आणि ते कीर्तन अजूनही माझ्या कानामध्ये गुंजतंय आणि अजूनही तो आवाज माझ्या कानामध्ये गुंजतोय. कधी कोणी म्हणेल प्रभूजी मी ऍक्च्युली माझ्या जीवनामध्ये खूप वाईट परिस्थिती होती, मी उत्तर शोधत होतो आणि कोणीतरी एका मित्राने सांगितलं अरे ये तरी प्रवचनामध्ये बस तरी, मागेच बस, शेवटीच बस. आणि त्या प्रवचनामध्ये येऊन बसलो आणि त्या प्रवचनामध्ये माझ्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं मिळाली. मग मला लक्षात आलं की इथे जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. कधी कोणी म्हणेल मला काही इंटरेस्ट नव्हता, पण एका भक्ताने सांगितलं सर आम्ही एका यात्रेवर चाललोय, आमच्यासोबत चल, थोडं फिरायला ये. आणि त्या यात्रेमध्ये जे ऐकलं, यात्रेमध्ये जे खाल्लं, यात्रेमध्ये जे अनुभव केला, 4 दिवसांमध्ये मला माझ्या वाईट सवयींची आठवण पण नाही झाली. असं कधी होत नाही. तर त्या यात्रेने सो कोणी कीर्तनाने परिवर्तित होतो, कोणी कोणी प्रसादाने, कोणी यात्रेने, कोणी प्रवचनाने, कोणी सत्संगाने. कधी कोण साधू आपल्याला भेटला आणि त्या साधू सोबत आपलं जे देवाण-घेवाण होतं, त्या साधू सोबत आपलं जे आदान-प्रदान होतं, त्या आदान-प्रदानाने एक लक्षात येतं, हा मार्ग खूप चांगला असणार. आपण पुस्तक नाही घेतलंय, आपण कीर्तन नाही ऐकलंय, आपण प्रसाद नाही घेतलाय, पण एका व्यक्तीला जेव्हा भेटतो, तेव्हा कधी-कधी तो व्यक्ती पण आपल्या मनाला स्पर्श करतो. तर आपापल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनाची दिशा बदलली आहे. तसं शुकदेव गोस्वामींची पण दिशा कशामुळे बदलली? परमेश्वराच्या कारुण्याने, परमेश्वराच्या दयेभावनेने आणि म्हणून या एका गोष्टीचा खूप खोल परिणाम शुकदेव गोस्वामींवर झाला. शुकदेव गोस्वामींनी पण ठरवलं, जर श्रीकृष्ण इतके कृपाळू आहेत, मारायला आलेल्या व्यक्तीला पण जर वैकुंठ देतायत, मी पण आता तेच करणार आहे. मी खूप करुणा ठेवणार आहे आणि या जगातल्या लोकांसाठी मी खूप दयेची भावना ठेवणार आहे. म्हणून तो जो 3रा श्लोक आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? यः स्व अनुभवम श्रुतिसारम एकम. श्रुती म्हणजे सर्व वेद. तर श्रुतींना एका कडक स्वामींसारखं म्हणतात. वेदांना एका कडक मालक असतात ना, तर मालक नोकराशी कसं बोलतात? मालक नेहमी नोकराशी कडक भावनेने बोलतात. असं चालणार नाही. हे केलंस तर शिक्षा मिळेल. तर वेद साधारणपणे जेव्हा निर्देश देतात, तेव्हा मनुष्य समाजाला एका कडक मालकासारखे बोलतात. पुराण आहेत, पुराण एका छान मित्रासारखे बोलतात. किंवा कधी-कधी पुराणांमध्ये प्रभुपादांनी जी एक उपमा दिली आहे, पुराण जर वेद माता म्हणतात ना, वेद आपल्या आईसारखे आहेत. वेद समजा कधी-कधी कडक पण असते आई, शिस्त लावायला. तर म्हणतात पुराण आपल्या मोठ्या बहिणीसारखे आहेत. मोठी बहीण असते, ती पण संस्कार लावायचे असतात तिला, पण ती प्रेमाने बोलते. "अरे, असं नको करू, आई चिडेल, पापा, वडील चिडतील," असं बोलते. आणि काव्य, काव्य म्हणजे कविता वगैरे हे जे वाङ्मय असतं, खूप गोड असतं ना? खूप सुंदर-सुंदर उपमा असतात, खूप सुंदर-सुंदर, गोड-गोड विचार असतात. कवितांमध्ये कधी जीवनाचं कटू सत्य फार क्वचित असतं. कविता म्हणजे गोड, कविता म्हणजे थोड्या अशा कल्पनात्मक असतात. हं. तर जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी शास्त्रांमध्ये जे उदाहरण दिलंय ते की एका कडक मालकासारखे आहेत वेद आणि एका प्रेमळ मित्रासारखे आहेत पुराण आणि काव्य एका प्रेयसीसारखी. प्रेयसी नेहमी गोड बोलते आणि ती पण नेहमी सुचवत असते, "असं नका करू हो तुम्ही, असं नका करू हो तुम्ही." पण म्हणतात भागवतम आहे हे काय आहे? भागवतांमध्ये 3ही गुण आहेत. भागवत कधी-कधी स्पष्ट बोलतं, "हे जर केलं तर तुम्ही पशु समान आहात." आपल्याला बापरे! पशु? द्विपाद पशु? काय असं आम्ही विचित्र केलंय? नाही. तुम्ही जेव्हापर्यंत जन्म, अ, आहार, निद्रा, भय आणि मैथुन मध्ये जेव्हा तेव्हापर्यंत द्विपाद पशु. तर कधी-कधी स्वामीसारखं बोलतात. कधी-कधी एका प्रेमळ भावासारखं पण बोलतात किंवा एका मित्रासारखं बोलतात. आणि कधी-कधी फार गोड कृष्ण लीला देऊन एक प्रेयसीसारखा आपल्याला गोड-गोड पदार्थ देऊन आपल्या चुकीच्या विचारांना बाहेर काढण्यासाठी पण प्रयत्न करतात. तर श्रुती म्हणजे वेद आणि पुराणांना नेहमी एक स्तर कमी समजलं गेलंय. जे दोन्ही उदाहरण दिले, वेद माता आणि पुराण बहीण आणि शास्त्रांच्या उदाहरणामध्ये सांगितलं मालक आणि मित्र. तर नेहमी एक स्तर कमी बघितलंय, बरोबर? पण आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय, हे जे भागवतम आहे, बाकी सारे पुराण, बाकी सारे इतिहास, महाभारत, स्कंद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्म पुराण हे सगळे जे पुराण आहेत,
हे श्रुती वेदांच्या एक स्तर खाली आहेत. पण श्रीमद भागवत पुराण काय आहे माहितीये? श्रुतींच्या खाली नाहीये. जरी ते पुराण या श्रेणीमध्ये येतं, या कॅटेगरीमध्ये येतं, पण अखिल श्रुती सारम एकम. अखिल श्रुती सार. सर्व ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या सर्वांचं सार आहे श्रीमद भागवतम. पण हे श्रीमद भागवतम शुकदेव गोस्वामींनी कोणाला दिलं? तर आजच्या श्लोकामध्ये लिहिलंय, संसारिणाम करुणया आह पुराण गुह्यम. ऍक्च्युली हा जो भागवत पुराण आहे, कारण तो अखिल श्रुती सारम आहे, सिक्रेट आहे, गुह्यम आहे. पण यांनी शुकदेव गोस्वामींनी करुणया, त्यांना दया भावना वाटली. अखिल श्रुती सारम एकम हे ऍक्च्युली खूप मोठ्या मोठ्या वरच्या स्तरावरच्या विद्वान आणि शुद्ध लोकांसाठी आहे, पण त्याच्यामध्ये करुणा नाहीये. जर आपण पात्र व्यक्तींना सुयोग्य गोष्ट दिली तर त्याच्यामध्ये करुणा कुठे? तर तो न्याय झाला. पण शुकदेव गोस्वामी म्हणतात, माझ्या जीवनामध्ये दिशा कशी बदलली? करुणा भावनेने, दया भावनेने. मला पण ती दया भावनेचं जी परंपरा आहे ती पुढे घेऊन जायला लागणार. मग त्यांनी काय केलं? त्यांनी जरी ते श्रुती सारम आहे, पण ते कोणासाठी? संसारिणाम. या संसारामध्ये 3 गुणांमध्ये 6 शत्रूंमध्ये जे लोक फसलेत त्यांना करुणया पुराण गुह्यम. तर शुकदेव गोस्वामी हे करुणेचे सागर आहेत. अध्यात्म दीपम. अध्यात्म दीपम कोणासाठी लागतो? जे अंधारात जिंकतात त्यांना दीप लागतो. जे सूर्यप्रकाशात आहेत त्यांना दीप कुठे पाहिजे? तर म्हणून एकीकडे शुकदेव गोस्वामी अखिल श्रुती सारम देतायत, पण कोणाला देतायत? म्हणतायत संसारिणाम, संसारी लोकांना देतायत. म्हणून श्रीमद भागवताचं हे पण एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण भागवताच्या ऐकलं होतं की परमो निर्मत्सराणाम सताम. श्रीमद भागवत हे निर्मत्सर लोकांसाठी आहे. तर जर कोणी ते वाचलं, अरे मी तर निर्मत्सर नाहीये, मग माझ्यासाठी भागवतम आहे का? पण दुसऱ्या स्कंदामध्ये जर आपण गेलो तर तिथे येतं अकामो वा सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी. तो एकीकडे सांगितलंय की हे निर्मत्सर लोकांसाठी आहे, पण दुसऱ्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी स्वतः म्हणतात की हे भागवत ही जी शुद्ध कृष्ण भक्ती आहे कोणासाठी? अकाम. अकाम म्हणजे ज्यांना कुठलीही भौतिक काम नाही. आणि दुसरे सर्व कामो, ज्यांना सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा आहेत त्यांच्यासाठी पण भागवत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणतात मोक्ष काम. मोक्ष काम म्हणजे सर्वात मोठा स्वार्थ. ज्यांना या जगामध्ये पैशांचा स्वार्थ जमत नाही, ज्यांना या जगामध्ये छोटे छोटे स्वार्थ जमत नाही, ते शेवटचा मोठा स्वार्थ काय करतात? सगळ्यात मोठा स्वार्थ काय करतात? मला परमेश्वराच्या शरीरमध्ये विलीन व्हायचंय, जेणेकरून परमेश्वर तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात, तर परमेश्वराच्या शरीरामध्ये विलीन होऊन मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ. सगळ्यात मोठा स्वार्थ आहे तो. तर शुकदेव गोस्वामी एकीकडे म्हणतायत हे भागवत निर्मत्सर लोकांसाठी आहे, खूप 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 मोठं स्तर आहे. आणि दुसरीकडे म्हणतात ज्याच्या हृदयामध्ये सर्व भौतिक भावना असतील, अगदी सगळ्यात मोठी भौतिक भावना असेल मोक्षाची, त्यांच्यासाठी पण भागवतम आहे. किती मजेची गोष्ट आहे. अशा प्रकारचे किती ग्रंथ आहेत जे म्हणतात तुमचं स्तर काहीही असू दे, तुम्हाला मदत करेल हा स्तर, हा पुस्तक. ध्रुव महाराज आहेत, त्यांना किती मोठी भौतिक भावना होती. आणि कुठल्या भावनेने प्रेरित होते ध्रुव महाराज? कॉम्पिटिशन. म्हणाले मला आता माझ्या त्या सावत्र भावापेक्षा मोठं स्थान पाहिजे. तर एक स्पर्धात्मक भावना होती, एक खूप मोठी महत्वाकांक्षेची भावना होती. आणि जी काही तपस्या करते त्या तपस्या करण्यामागे त्यांचे काय असं चांगले काय मूड नव्हता. ते म्हणतात मला स्वार्थ आहे. जसे मला परमेश्वर समोर येतील, परमेश्वरला मी पटकन मला ते स्थान द्या. मला तुमच्याशी जास्ती काही घेणं देणं नाहीये. पण त्यांचं परिवर्तन कुठे झालं? ध्रुव महाराजांचं तर भागवताची इतकी श्रेष्ठ क्वालिटी, त्याची गुणवत्ता एवढी श्रेष्ठ आहे. आपण कोणीही असू दे, आपण टोकाचे असू दे किंवा आपण मध्ये असू दे, जर आपण भागवताचं श्रवण केलं तर आपण शुद्ध भक्त होणार. तर अशा प्रकारे मग शुकदेव गोस्वामींच्या हृदयामध्ये जेव्हा त्यांनी ते कारुण्य ऐकलं तेव्हा परिवर्तन झालं. आणि आज सूत गोस्वामी आहेत. सूत गोस्वामींना पण लक्षात आलं की हे 88,000 साधू इथे एकत्रित झालेत आणि त्यांना प्रश्न विचारतायत, परहिताचे प्रश्न आहेत. मला पण गुरु महाराजांची करुणेची परंपरा चालू ठेवायला लागणार. आणि म्हणून सूत गोस्वामींनी पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर आज त्यांनी मंगलाचरण गायलंय. जसं आपण ओम अज्ञान तिमिरांधसे गातो तसं म्हणतात, यम प्रव्रजंतम अनुपेत अपेत कृत्यम. अपेत कृत्य म्हणजे वैदिक
संस्कृतीमध्ये काही संस्कार आहेत. कुठून सुरू होतात? गर्भाधान संस्कार. गर्भाधान संस्कार म्हणजे मुलाला जेव्हा जन्म द्यायचा असतो, त्याच्यासाठी तयारी करायची, मानसिक तयारी करायची. त्या दिवशी एक्स्ट्रा जप करायचा आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन गर्भाधान संस्कारापासून सुरू होतं. आणि त्याच्यानंतर मग मुलाला जन्म द्यायचा. मग हे कर्णवेध संस्कार म्हणतात. इथे कान टोचतात. मग अक्षर लिहिण्यासाठी एक संस्कार आहे. तर वेगवेगळे संस्कार आहेत. तर त्याच्यामध्ये एक येतं उपनयन संस्कार. नयन हा जो शब्द आहे, आपण डोळे आहेत, डोळ्यांना नयन म्हणतो. तर उपनयन म्हणजे आपल्याला दुसरे डोळे मिळतात. उपनयन संस्कार. तर एक डोळे आहेत मांसाचे डोळे, जे आपल्याला लहानपणी जन्माच्या वेळेस मिळतात आणि दुसरं जेव्हा उपनयन होतं तेव्हा दुसरा जन्म होतो. तो गुरु आपल्याला त्या दिवशीपासून शिकवायला सुरुवात करतात, तर दुसरे डोळे देतो. म्हणून उपनयन संस्कार. साधारणपणे जेव्हा कोणाच्या खांद्यावर आपल्याला उपनयन, उपवीत जेव्हा दिसेल, त्याचं कुठल्या गोष्टीचं ते संकेत आहे? या व्यक्तींनी कुठल्यातरी एका गुरूंची शरण घेतली आणि त्या गुरूंनी वेद शिक्षण देण्यासाठी त्याला ते उपवीत घातलंय. पण शुकदेव गोस्वामी आहेत, इतकं अखिल श्रुती सारम एकम, एवढा श्रेष्ठ ग्रंथ बोलणार आहेत, पण त्यांनी अनुपेत आहेत. त्यांनी त्यांचे उपनयन वगैरे काय नाही झालं. का बरं? जसा जन्म घेतला, थांबलेच नाही घरी, लगेच निघून गेले. पण हे व्यक्ती जेव्हा परमेश्वराच्या त्या कारुण्याने आकर्षित झाले, तेव्हा परत घरी आले आणि घरी येऊन त्यांनी त्यांचे वडील, त्यांचे गुरु व्यास ऋषी यांच्याकडून श्रीमद भागवत ऐकलं. एक तुम्हाला मी श्लोक दाखवतो, हा पुढे येईल. हा आहे स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 11. याच्यामध्ये येतं, खूप सुंदर हा एक शब्द येतो, हरेर गुण आक्षिप्तमती. हरेर गुण आक्षिप्तमती म्हणजे जे शुकदेव गोस्वामी आहेत, ते जेव्हा परमेश्वराच्या त्या गुणांनी त्यांची मती, त्यांची बुद्धी, त्यांची चेतना आक्षिप्त झाली, आणि म्हणून बादरायणी म्हणजे शुकदेव गोस्वामी, अध्यागान महद आख्यानम नित्यम विष्णू जनप्रिया. शुकदेव गोस्वामी हे श्रीमद भागवताचा अभ्यास पुढे त्यांनी केला. अजून एक खूप छान श्लोक आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. हे पुढे येईल. हा पहिल्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 4 आहे आणि 4चा श्लोक क्रमांक 21 आहे. तर या भागामध्ये वर्णन येतं की व्यास ऋषींनी जेव्हा वेद सगळे संकलित केले, तेव्हा त्या वेदांना पुढे घेऊन जाण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी नियोजन केलं. तर यामध्ये लिहिलंय, एक पहिले ऋषी होते. पहिल्या ऋषींना व्यास ऋषींनी ऋग्वेदाचे, प्रभुपाद एक शब्द वापरतात, प्रोफेसर लिहितात इथे, प्रोफेसर ऑफ ऋग्वेद. जसं केमिस्ट्रीचा प्रोफेसर, अध्यापक असतात, तसं पहिले ऋषी हे ऋग्वेदाचे अध्यापक झाले. जैमिनी ऋषी हे सामवेदाचे प्रोफेसर झाले आणि यजुर्वेदाचे ऋषी झाले वैशंपायन ऋषी. तर शिक्षकांनी काय केलं, विषय एकेका प्रोफेसरला दिले आणि त्या प्रोफेसरला शिकवलं त्यांनी. मग पुढे येतं, अथर्व वेद आहे. अथर्व वेद आहे, अंगिरसा मुनी आहेत, त्यांना त्यांनी शिकवलंय. आणि इतिहास पुराण हे रोमहर्षणला शिकवलंय. आणि मागच्या वेळेस मग सुधीर चैतन्य प्रभूंनी सांगितलं की 4 वेद तर दिले आणि रोमहर्षण जे होते त्यांना इतिहास आणि पुराण दिले, आणि ते मग रोमहर्षण त्याचे प्रोफेसर होणार होते. पण मग रोमहर्षणाने काय केलं, चुकीने, त्याला वाटलं मी तर एवढा मोठा प्रोफेसर आहे, मला आता बलरामजींना प्रणाम करायची काय गरज आहे. तर मग रोमहर्षण मी प्रणाम नाही केला, मग बलरामजीने त्यांना मारलं. मग त्यांचा मुलगा सूत ते आता करतात, बरोबर. तर अशा प्रकारे सर्व वेद वेगवेगळ्या त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिले आणि त्यांना प्रोफेसर बनवलं, आणि रोमहर्षण सूताला पण त्यांनी इतिहास आणि पुराण शिकवलं. मग याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी कुठे येतात? तर याच्यासाठी खूप सुंदर आपल्याला 9व्या स्कंधामध्ये शुकदेव गोस्वामी ऍक्च्युली एका वंशाची वंशावली सांगतायत.
कुरु वंशामध्ये हे विचित्रवीर्य, चित्रांगद असं सगळं हे एक एक त्याच्या वंशावलीबद्दल बोलतात. याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी पटकन बोलता बोलता बघा काय बघतात. म्हणतात वेद गुप्तो मुनी कृष्णो. कृष्ण द्वैपायन व्यास ऋषी हे वेदगुप्त, त्यांच्याकडे वेद होते. हित्वा स्वशिष्यान पहिला दिन. पहिलं ऋषी ज्यांचं वर्णन त्यांनी आधी केलंय सूत गोस्वामींनी, ते म्हणतात हे पहिल्या ऋषींना हितवा, त्यांनी पहिलं ऋषी आदी यांना भागवतम नाही दिलं. त्यांनी पुराण शिकवले, त्यांनी वेद शिकवले, त्यांनी सगळं शिकवलं. पण म्हणतात मह्यम पुत्रम शांताय परम गुह्यम इदम जगौ. पण मी ना शांत वृत्तीचा होतो. मी शांत वृत्तीचा असल्या कारणाने माझ्यामध्ये कधी स्वार्थ नव्हता, माझ्यामध्ये कधी लोभ नव्हता. म्हणून इतर शिष्यांना त्यांनी वेदांचा प्रोफेसर बनवला आणि रोमहर्षणाला त्यांनी इतर इतिहासांचा वगैरे त्यांनी प्रोफेसर बनवला. पण गुह्यम जे सिक्रेट श्रीमद भागवतम आहे, त्यांनी माझी वृत्ती बघितली की मी शांत आहे, म्हणून मह्यम पुत्राय यम. तर याच्यामध्ये या भाषांतरामध्ये येतं चित्रांगदा विचित्र वीर्य. बोलता 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 मग सत्यवतीबद्दल बोलतात आणि पटकन मग बोलून एकाच वाक्यामध्ये ती सिक्रेट त्यांनी सांगितली आहे की सर्व वेदांचे स्वामी व्यासदेव जे कृष्ण द्वैपायन मुनी आहेत, त्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्याकडून मी हे श्रीमद भागवतम शिकलो. आणि म्हणतात इथे लिहिलंय बघा की व्यास ऋषींनी पहिलं ऋषी इत्यादींना त्याग केला, त्यांना नाही शिकवलं श्रीमद भागवतम. का? बिकॉज आय वॉज फ्री फ्रॉम ऑल मटेरियल डिझायर्स. तर चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की खरी शांती कोणाच्या मनामध्ये असू शकते, तर तेव्हा म्हणतात भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. ज्यांना या जगामध्ये भोग करायचंय ते पण अशांत, ज्यांना मुक्ती पाहिजे ते पण अशांत आहेत, कारण त्यांना काहीतरी पाहिजे. ज्यांना हवेमध्ये तरंगण्याची काही शक्ती पाहिजे इत्यादी. मुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. जेव्हापर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीची हाव असेल तेव्हापर्यंत आपण नेहमी शांत राहणार. मग दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. जेव्हा आपण कृष्ण भक्त होतो तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये परिपूर्णता देतात. आपल्या हृदयामध्ये आपल्याला खूप छान समाधान देतात. केवळ कृष्ण भक्त निष्काम होऊ शकतो आणि म्हणून तो शांत होऊ शकतो. तर आज या स्क्रीनवर जो श्लोक आहे त्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतायत कारण मी भौतिक इच्छांपासून मुक्त होतो म्हणून मी जो संस्कृत भाषेमध्ये जो शब्द वापरलाय तो आहे शांताय. तर कारण शुकदेव गोस्वामी हे शांत होते, त्यांना भौतिक इच्छा नव्हते, म्हणून व्यास ऋषींकडे बरेच विषय होते शिकवायला. त्यांनी याला ऋग्वेद, याला यजुर्वेद, याला सामवेद, याला इतिहास. पण जो सगळ्यात मोठी त्यांच्याकडे विद्या होती ती त्यांच्या शांत निस्वार्थी शिष्याला त्यांनी दिली. तर हे भागवत किती दुर्मिळ आहे जे शुकदेवाला त्यांनी वेचलं. सगळ्या शिष्यांमधून त्याला सिक्रेटली त्याला दिलं आणि ते शुकदेव गोस्वामी आहेत. ते आज करुणया पुराण गुह्यम हे आज संसाराला देत आहेत आणि त्यांची ती दयेची भावना स्वीकारून सूत गोस्वामी आज तुम्हाला आणि आम्हाला देत आहेत. आणि जसं बघा नदी जेव्हा सुरू होते, आपण नाशिकला एकदा गेलो होतो, तेव्हा गोदावरी नदी अशी एका छोट्याशा झऱ्यासारखी वाहते. मग नंतर हळूहळू त्याच्यामध्ये अजून पाणी असं करत करत मग जेव्हा समुद्रात भेटते तेव्हा इतकी मोठी विशाल गोदावरी नदी आहे. तसंच जेव्हा सुरुवातीला परमेश्वराने ब्रह्मदेवांना भागवतम सांगितलं तेव्हा 4 श्लोकांमध्ये सांगितलं. जशी चतुश्लोकी गीता आहे तसं चतुश्लोकी भागवतम आहे. ब्रह्मदेवांसाठी फक्त ते एक झरा पण सफिशियंट होता. त्या झऱ्यासारख्या 4 श्लोकांना जेव्हा ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलं तेव्हा त्याचा विस्तार केला. मग नारद मुनींनी ते जेव्हा व्यास ऋषींना सांगितलं तेव्हा त्याचा विस्तार केला. व्यास ऋषींनी शुकदेवाला जेव्हा सांगितलं तेव्हा त्याचा अजून विस्तार केला. शुकदेवांनी जेव्हा सांगितलं ते परीक्षिताला सांगितलं, पण तिथे सूत गोस्वामी पण उभे होते, बसले होते. सूत गोस्वामींनी ते ऐकलं आणि सूत गोस्वामींनी मग आता शौनकादी ऋषींना सांगितलं आणि त्या श्लोकांना विस्तारित केलं. कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी. तर ही ज्ञानगंगा जी तिथे अशी छोट्याशा गोदावरी, दक्षिण गंगा म्हणतात गोदावरीला, ती अशी छोट्या झऱ्यासारखी सुरू झाली. ती आता हळूहळू
जनसामान्याच्या समुद्रापर्यंत जेव्हा पोहोचते, जनसमुद्र म्हणतो ना आपण, किती लोक आहेत या जगामध्ये, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी या नदीला इतकं विशाल केलंय. आणि त्या झऱ्यामध्ये आपण केवळ फक्त हात धुवू शकतो. पण गोदावरी नदी जर आपण आंध्र प्रदेशमध्ये गेलो कधी, तिथे जर बघितली, तिची शेवटी किती मोठी होते, तर त्याच्यामध्ये पूर्ण शहर वाहून जाऊ शकतं. तशाच प्रकारे एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या कृपेमुळे आज पूर्ण जगामध्ये एका भागवत ज्ञानाचा एक पूर आलाय आणि त्याच्यामध्ये सगळे आपण न्हावून निघतोय. तर खूप सुंदर असं हे भागवत आहे. या भागवताची स्तुती, भागवताचं स्थान आलं, अखिल श्रुतिसारम एकम. याच्यामध्ये शुकदेव गोस्वामींची पात्रता आली. जरी त्यांनी एकही संस्कार नाही केलाय, जरी त्यांचं उपवीत पण त्यांच्याकडे नाहीये, पण अखिल श्रुतिसारम एकम त्यांना निवडलं व्यास ऋषींनी. व्यास ऋषींनी ना तेव्हा हे नाही म्हटलं, 1 मिनिट, पण वेद ग्रहण करण्यासाठी उपवीत लागतं, तर तुझं तर झालंच नाही, मग तुला कसं शिकवू? ते म्हणतात नाही. श्रीकृष्णांची स्तुती करण्यासाठी ब्राह्मणाचा जन्म नाही लागत आणि गळ्यामध्ये उपवीत पण नाही लागत. तर श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये काय म्हणतात, दक्षिण भारत यात्रेमध्ये म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, अं, किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नोय, जेई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय. म्हणतात कोण ब्राह्मण आहे, कोण संन्यासी आहे आणि कोण शूद्र आहे, त्याला काही फरक नाही पडत. ज्याला हृदयामध्ये परमेश्वराचं ज्ञान आहे आणि इतरांना वाटप करण्यासाठी करुणेची भावना आहे, जी परमेश्वरामध्ये, जी शुकदेव गोस्वामीमध्ये, जी सूत गोस्वामींमध्ये, जी एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांमध्ये आहे, ती भावना आणि परमेश्वराबद्दल ज्ञान जर एका हृदयामध्ये आपण याचं कॉम्बिनेशन केलं, तर आपण पण योग्य प्रचारक होऊ शकतो. आणि आपल्याद्वारे जेव्हा आपले गुरु महाराज मुखातून जेव्हा बोलतील, तेव्हा लोकांचं परिवर्तन होईल. श्रील हरिदास ठाकूर आहेत, ते वेद बाह्य संस्कृतीमध्ये जन्मले, वैदिक संस्कृतीमध्ये नाही जन्मले. एकदा अद्वैत आचार्यांच्या घरी श्राद्ध विधी चालू होते आणि त्यांनी, अद्वैत आचार्य हे ब्राह्मणांच्या समाजातले सर्वोच्च स्तरावरचे ब्राह्मण होते. तर अद्वैत आचार्यांच्या घरी प्रसादाचं निमंत्रण मिळणे हा मान सन्मानाची गोष्ट आहे. तर त्या प्रांतातले जेवढे ब्राह्मण होते ते विचारतायत, अरे आज माहितीये का मला अद्वैत आचार्यांच्या घरी प्रसादाला बोलवलंय. तर हे सगळे पण मोठे मोठे ब्राह्मण आहेत. अद्वैत आचार्यांनी या सर्व हजारो हजारो ब्राह्मणांना प्रसादासाठी बोलवलं आणि जेव्हा तिथे श्रील हरिदास ठाकूर आले, भागवताच्या या तत्वाला पुरावा देण्यासाठी, त्याला स्थापित करण्यासाठी अद्वैताचार्यांनी काय केलं असेल, अशी गोष्ट केली जी या श्रीमद भागवताच्या या श्लोकामध्ये सांगितली आहे, पण ती आपल्या डोळ्यांना साधारणपणे दिसत नाही. अनुपेत अपेत कृत्यम, ज्याच्या गळ्यामध्ये उपवीत नाहीये, त्याला व्यास ऋषींनी सगळ्यात गुह्य अखिल श्रुतिसारम एकम दिलं का, करुणा आणि ज्ञान. अद्वैत आचार्यांनी हरिदास ठाकूरांना म्हटलं, हे तर सर्व ब्राह्मणांच्या पलीकडे श्रेष्ठ ब्राह्मण आहेत, यांच्या मुखामध्ये तर नेहमी हरिनाम असतो. पहिलं ताट प्रसादाचा त्या ब्राह्मणांना दिलं, पहिलं ताट त्यांनी हरिदास ठाकूरांना दिलं आणि सर्व ब्राह्मण चकित नाही झाले, सर्व ब्राह्मण उपहास नाही केला, सर्व ब्राह्मणांनी निंदा नाही केली. सर्व ब्राह्मणांना लक्षात आलं, अद्वैत आचार्य आहेत हे. अद्वैत आचार्यांना कोण शिकवणार आहे? अद्वैत आचार्यांनी जो विचार करून हरिदास ठाकूरांना हे ताट दिलंय, याचा अर्थ हरिदास ठाकूर हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांनी अद्वैताचार्यांना प्रश्न नाही विचारला, तुम्ही आमचा अपमान कसा करू शकता? त्यांनी आनंदाने ते स्वीकारलं का, अद्वैत आचार्यासारखे श्रेष्ठ ब्राह्मण जेव्हा काही निर्णय घेतायत, तो निर्णय मला कळत नाहीये, पण तो अद्वैताचार्यांनी घेतलाय म्हणजे तो बरोबर आहे. आपण भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये जड भरत बघतो. जड भरत आहेत, हे अंगिर ऋषींच्या कुळामध्ये जन्मलेत. तर ब्राह्मण परिवारामध्ये जन्मले आणि एका श्लोकामध्ये येतं की त्यांचा जो उपवीत होता ते कधी बदलायचे नाही. तर जेव्हा आपण ब्राह्मण थ्रेड घालतो आपल्या शरीरावर, 5-6 महिन्यांनी मळतो, तो असा काळसर होतो, तो नेहमी आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. साबणाने त्याला आपण धुवायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे तो. तर एका श्लोकामध्ये जेव्हा शुकदेव गोस्वामी यांच्याबद्दल बोलतात जड भरताबद्दल, तेव्हा म्हणतात जड भरत, त्याचा जो उपवीत होता तो नेहमी असा काळा मळलेला होता, तो कधी त्याने साफ नाही केला का, त्याला काही पडली नाहीये, त्याला कोणाला काही दाखवायचं नाहीये, काही नाहीये. हा असा जड भरत आहे जो बाह्य दृष्टीने एक बुजगावण्याची सेवा होती त्याला. कारण
कामाचं नाही, काही त्याला बुद्धी नाही, त्याला अक्कल नाही, तो काही काम नाही करणार, बाह्य दृष्टीने आळशी होत, त्याला त्यामुळे तू बुजगावण्याचं काम कर. कावळ्यांना तू फक्त दूर ठेव, तेवढं तरी करतो. तर म्हण ठीक आहे, तेवढं करीन मी. अशा या बुजगावण्याचा सेवा मिळणाऱ्या सर्वात दुर्लक्षित व्यक्तीला जेव्हा त्याच्या आचरणामध्ये रघुगण महाराजांनी एक गोष्ट बघितली, की ते पालखीमध्ये बसलेत आणि ते पालखीला मध्ये झटके लागतात. तर म्हणतात, कोण आहे रे तिकडे? कळतं का राजाला कसं स्मूथली घेऊन जायचं पालखीमध्ये? तर ते 3 पालखी वाहणारे जे लोक होते म्हणाले, साहेब माफ करा, आमची चूक नाहीये. हा एक नवीन माणूस घेतलाय, हा असे झटके देतोय. राजाने म्हटलं, त्याला जिवंत राहायचंय की नाही? तर तो म्हणला, नाही आम्ही समजावतो त्याला, चिंता करू नका. परत चालायला लागले, परत झटके बसले. राजा खाली उतरला आणि म्हणाला, या शरीरामध्ये राहायचंय ना तुला? मी इथला राजा आहे. तुझी मान कापीन इकडे, समजलंस की नाही? तेव्हा ते जड भरत आहेत. तत्क्षण त्यांच्या चेहऱ्यावर काहीही विकार नाही झाला. त्यांना ऍक्च्युअली धमकी दिली राजाने, या क्षणी तुझं मस्तक जमिनीवर पाडीन. हे जर आपल्याला कोणी हातात तलवार घेऊन एका राजाने सांगितलं आणि आजूबाजूला त्याचेच सैनिक आहेत आणि आपल्या हातामध्ये काही शस्त्र नाही आहेत आणि शक्ती पण आहे, शब्द पण आहेत, विचार पण आहेत, आपल्याला मारायचे, चेहऱ्यावर काही हावभाव तर बदलतील? जड भरताच्या चेहऱ्यावर काही हावभाव नाही बदलले. जड भरताने म्हटलं, या जन्मामध्ये तू राजा आणि मी तुझा एक नोकर आहे. पुढच्या जन्मामध्ये कोण कुठल्या स्थानी असेल माहिती नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टींना जास्ती महत्व देत नाही. आणि मग पुढे पण बोलले. म्हणाले, एक उदाहरण दिलंय त्यांनी. एका मडक्यामध्ये जेव्हा आपण पाणी किंवा दूध टाकतो आणि मडक्याला आपण उकळतो किंवा अग्नी देतो, ऍक्च्युली त्या पाण्याला किंवा दुधाला अग्नीचा स्पर्श होत नाहीये. दुधाला आणि पाण्याला मडक्याचा स्पर्श आहे आणि मडक्याला खाली अग्नीचा स्पर्श आहे. पण ते जे मडकं आहे, ते गरम होतं आणि मडक्याच्या द्वारे ते पाणी आणि दूध पण गरम होतं ना. तर म्हणाले, तसंच कधी-कधी जेव्हा आत्म्याला ऍक्च्युली लोक जेव्हा काहीतरी अपशब्द बोलतात, ते शरीराला बोलतात. आत्म्याला तर कोणी बघत पण नाहीये, तर आत्म्याला अपशब्द कसं बोलणार? पण म्हणतात, जशा प्रकारे दूध आणि पाणी याचा अग्नीशी स्पर्श होत नाही, तरी पण मडक्याशी त्या दोघांचा संबंध आहे म्हणून मडक्याद्वारे होतं. तसं ज्यांना हे नाही माहितीये, की आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं, तर कधी-कधी त्यांना अपशब्दाचा अग्नी हा त्या आत्मा जो आहे त्याचा डायरेक्टली त्या अपशब्दांशी संबंध नाही, तरी पण त्याला प्रक्षोभित होतं आणि त्याला ते उकळतं. असं वेगवेगळे उदाहरण. हे सगळं तत्वज्ञान ऐकून रघुगण महाराज तलवार खाली ठेवतात. त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करतात आणि म्हणतात, मी तुमचा शिष्य आहे. कृपया मला आध्यात्मिक मार्गदर्शन करा. तर एक उदाहरण आहे, वेदबाह्य संस्कृतीतले व्यक्ती आहेत. त्यांच्या आता गळ्यामध्ये उपवीत पण नाहीये. आणि एक दुसरं उदाहरण आहे, की त्यांच्या गळ्यामध्ये उपवीत होतं. पण कृतीने पूर्णपणे आळशी किंवा पूर्णपणे एका अर्थाने काही कामाचे नव्हते, निष्कामी व्यक्ती होते. पण या दोन्ही उदाहरणांमध्ये बघतो आपण, की त्यांची ओळख त्यांच्या बाह्य अपीअरन्स वरून नाही झाली. ते कसे दिसतात त्याच्यावरून नाही झाली. त्यांच्या देखाव्यावरून नाही झाली. वैष्णवाची ओळख त्याच्या देखाव्यावरून नाही होत. वैष्णवाची ओळख तो कुठल्या परिस्थितीमध्ये कसा रिस्पॉन्स देतो त्याच्यावर होते. म्हणून जरी आपण ज्ञानी व्यक्ती असलो, पण कठीण परिस्थितीमध्ये आपण कसे वागतो, कठीण परिस्थितीमध्ये आपण काय बोलतो, कठीण परिस्थितीमध्ये आपला रिस्पॉन्स काय येतो, त्याच्यावरून आपली वैष्णवता ठरते. तर आपण सर्वांनी शुकदेव गोस्वामींना आपण प्रार्थना करायला पाहिजे, की शुकदेव गोस्वामी, हरेर आक्षिप्ता मती. तुम्हाला परमेश्वराप्रती एवढं आकर्षण आहे आणि त्या मनातलं तुमचं आकर्षण बघून, तुमची दिशा बदलली ते बघून व्यास ऋषींनी तुम्हाला उपनयन पण नाही दिलं आणि तुम्हाला अखिल श्रुती सारम एकम दिलं. आणि त्या दुर्मिळ अखिल श्रुती सारम एकमला तुम्हाला मिळण्यासाठी तुमची पात्रता होती, की तुम्ही पूर्ण शांताय, तुम्ही पूर्णपणे भौतिक वासनांपासून तुम्ही मुक्त होतात. पण तुमची काय श्रेष्ठ करुणा आहे. तुमची पात्रता किती उच्च आहे आणि आमची पात्रता किती नगण्य आहे. पण तुमच्यामुळे ते अखिल श्रुती सारम एकम संसारिणाम करुणयाः पुराण गुह्यम तुम्ही आम्हाला पण दिलं. खूप खूप धन्यवाद. तर आज आपण शुकदेव गोस्वामींना स्मरण करायला पाहिजे. शुकदेव गोस्वामींना आपण नमन करायला पाहिजे. शुकदेव गोस्वामींना आपण विनंती करायला पाहिजे, की तुमच्यामध्ये हरेर आक्षिप्ता मती येऊ दे आणि आमच्यामध्ये जरी
आम्ही शून्य गुणाचे असलो तरी नेहमी आम्हाला गुरु महाराजांची कृपा असू दे. गुरु महाराज कृपाळू आहेत. तर जेव्हा जेव्हा आम्ही काही बोलू किंवा गुरु शिष्य परंपरेचं प्रतिनिधित्व करू, तेव्हा गुरु महाराज आमच्याद्वारे बोलू दे. गुरु महाराज त्यांचे विचार, त्यांचा सल्ला, त्यांची मानसिकता ही आमच्या शब्दातून बाहेर येऊ दे. अलंकृशिष्टा माझ्या जिभेला सुशोभित गुरु महाराजांचे शब्द, गुरु महाराजांचे विचार करू दे, जेणेकरून खरोखर परमेश्वराचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकांमध्ये खरोखर काहीतरी परिवर्तन होईल. तर खूप सुंदर आजचे हे 2 श्लोक आहेत आणि आपण याच्यावर मनन केलं आणि तुम्हा सर्वांमुळे मला आज ही संधी मिळाली की शुकदेव गोस्वामींबद्दल आपण काही चर्चा करू शकलो. तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. जय श्रील सुखदेव गोस्वामी की जय. जय श्री सूत गोस्वामी की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया आणि पुढच्या रविवारी पुन्हा एकदा भेटूया. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद गुरुजी. तुम्ही खूप छान आज हे सांगितलं भागवतम बद्दल. सुखदेव गोस्वामींच्या ग्लोरीज खूप छान सांगितल्या. गुरुजींची आपण 3 वेळा हरी बोल म्हणूया. हरी बोल. हरी जय श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.